हा जो क्रोमा बघताय त्याच्यामध्ये तुम्ही बघताय घुसून मारा आणि प्रत्येक जण आज याच दिवसाची वाट पाहत आहे. कारण आज जर आपण बघितलं तर देशात सर्वत्र एक भावनिक वातावरण आहे. संतोष जगदाळे यांचं पार्थिव त्यांच्या पुण्यातील घरी दाखल होताच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. पहलगाम हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. आज पहाटे त्यांचं पार्थिव पुणे विमानतळावरती दाखल झाले. त्यानंतर आता त्यांच्या घरी ते आणण्यात आलेलं आहे. त्यांची पत्नी आणि मुलगी सुद्धा घरी दाखल झालेली आहे आणि या हल्ल्यानंतर कुटुंब प्रचंड हादरले. जगदाळे यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे. या अश्रूंचा बदला घ्या, घुसून मारा अशीच मागणी प्रत्येक भारतीय आज करताना दिसतोय. हे निष्पाप जीव होते, कोणतीच चूक त्यांची नव्हती. केवळ पर्यटनासाठी फिरण्यासाठी हे जण जे आहेत हे पर्यटक काश्मीरमध्ये गेलेले होते. निश्चितच भारताचं एक अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ, भारताचा एक अतिशय महत्त्वाचा भाग हा जम्मू काश्मीर आहे. आपला भारत कसा दिसतो हे बघण्याची प्रत्येकाची इच्छा असणारच आणि तोच बघण्यासाठी हे पर्यटक त्या ठिकाणी गेले आणि अशा प्रकारे त्यांचं पार्थिव घरी आलं. तर संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले. काश्मीरला फिरायला जातोय, लवकरच येईन असं त्यांनी आईला सांगितलं. मात्र काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं. जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळलंय. लाडक्या लेकाचं पार्थिव अशा प्रकारे घरी आलंय. आईला अश्रू अनावर झालेलं आहे. कोणी विचारही केला नव्हता. आई लवकरच मी घरी परत येतोय असं सांगून गेलेले अशा प्रकारे पार्थिवाच्या रूपानं घरी येतील हा विचारही कुणी केलेला नव्हता. तर कौस्तुभ गणबुटे यांचं पार्थिव देखील त्यांच्या घरी दाखल झालंय. पहलगाम हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. आज पहाटे पुणे विमानतळावर त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. त्यानंतर अगदी काही वेळापूर्वी घरी पार्थिव त्यांचं आणलं. त्यांच्या पत्नी सुद्धा घरी दाखल झालेल्या आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर गणबुटे हे त्यांच्या पत्नीसोबतच काश्मीरला फिरायला गेले होते. त्या महिलेसमोर त्यांच्या पतीला गोळ्या झाडण्यात आल्या, ठार मारण्यात आला. चूक काहीच नव्हती. ही दोनही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे संतोष जगदाळे यांचं पार्थिव तर दुसरीकडे कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव. महत्त्वाचं म्हणजे हे दोघेही घनिष्ठ मित्र, दोघेही आपल्या कुटुंबासोबत एकत्र फिरण्यासाठी जम्मू काश्मीरला गेलेले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी हे दोघेही होते. मात्र जरीही परिवार जवळ होता मात्र तरी देखील हतबल होता, असह्य होता. कुटुंब कोणतीच मदत करू शकत नव्हता. त्यांच्या पत्नी आणि मुलीला सांगितलं गेलं की कशा प्रकारे मारतोय हे दाखवलं गेलं आणि या दरम्यान केवळ धर्म विचारला, नाव विचारलं आणि त्यानंतर थेट गोळ्या झाडल्या आणि आता त्यांचं पार्थिव हे पुण्यात दाखल झालं आहे. हस्तखेत कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. शून्यातून सुरुवात केलेलं आणि आत्तापर्यंत आपलं आयुष्य घडवण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेले हे दोघेही जण अशा प्रकारे केवळ पर्यटनासाठी जाणं आणि त्यानंतर पार्थिवामध्ये येणं यापेक्षा वाईट नेमकं काय असू शकतं. आजूबाजूच्या नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी गर्दी केलेली आहे. साश्रू नयनांनी अखेरचा निरोप त्यांना दिला जातोय. तर कौस्तुभ गणबोटे यांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये पुण्यातल्या 2 जणांना जीव गमवावा लागला होता. यामध्ये एक होते कौस्तुभ गणबोटे. त्यांचं पार्थिव आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी पुण्यातल्या कात्रज कोंडवा परिसरामध्ये आणण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे
ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतो की दुसरं पार्थिव होतं ते जगदाळे जे कर्वेनगर परिसरामध्ये राहत होते त्यांचेही पार्थिव त्यांच्या घरी गेले. 8:15च्या सुमारास खरं तर त्यांचं पार्थिव या ठिकाणावरून वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी नेण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 2 ते 3 दिवसापूर्वी ते काही जणांसोबत फिरायला पहलगाम येथे गेले होते आणि त्यावेळी झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये खरं तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकूणच या ठिकाणी सगळ्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळच्या नागरिक जे आहेत ते त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांनी आता डोंबिवली बंदची हाक दिली. या बंदला नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांनी देखील प्रतिसाद दिलाय. तर व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा मृत्यू झालेला आहे. थेट डोंबिवलीमधून या संदर्भात अधिकची माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख. बघूया. काश्मीर येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या 26 पर्यटकांमधील 3 जण ही डोंबिवलीमधील होती. डोंबिवलीमध्ये राहणारे हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने हे तिघंही मावस भाऊ आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झाला आहे. काल या तिघांवरही डोंबिवली शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वपक्षीय नेत्यांनी आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आलेली आहे. एकंदरीतच आज सकाळपासूनच आपण पाहू शकता की अनेक ठिकाणी काही हॉटेल्स देखील बंद आहेत. त्याचप्रमाणे काही दुकानं देखील सध्या बंद आहेत. एकंदरीतच जी टिळकनगर प्रसारक मंडळाच्या शाळा आहेत या शाळेने देखील पालकांना मेसेज पाठवून आज शाळा बंद असल्याचं कळवलं आहे. त्यामुळे आता एकंदरीतच काही थोड्या वेळातच या बंदला डोंबिवलीकर नागरिक करता प्रतिसाद देतात हे आता पाहायला मिळणार आहे. अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं भयभीत झालेले पर्यटक काश्मीर खोऱ्यातून आपल्या घरी परतायला गर्दी करत आहे. त्यामुळे विमान तिकीट आणि रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी झुंबड उडालेली आहे. अशातच विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर तिपटीने वाढवलेत. श्रीनगर ते कोलकाता विमानाचं तिकीट 32,000 रुपयांपर्यंत वाढलंय. एका ट्विटर युजर्सने तिकिटाचा फोटो शेअर केलेला आहे. याबद्दल आता तीव्र नाराजी व्यक्त होते. नागरी उड्डाण मंत्रालयानं याची दखल घ्यावी. देशभरातील एअरलाईन्सला तिकीट दर न वाढवण्याचे निर्देश द्यावे. याशिवाय श्रीनगरहून देशभरात विमानानं उड्डाण जे केलं जाते ते वाढवावं. तिकीट कॅन्सल चार्जेस आणि रिशेड्युलिंग चार्ज घेऊ नये हे आदेश दिले. मात्र तरी सुद्धा तिकिटांच्या दरात तिप्पट वाढ झाली दिसते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विमान कंपन्यांची ही जी मुजोरी ती आपल्याला बघायला मिळते. तिकिटांचे दर थेट वाढवण्यात आलेले आहेत. थेट तिप्पट हे दर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही नाराजी व्यक्त केली जाते. पहलगामच्या हल्ल्यानंतर सुमारे 15,000 लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द केलाय. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट या विमान कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात तिकीट रद्द करण्याचे अर्ज आहेत. ज्या पर्यटकांना तिकीट रद्द करायचे आहेत त्यांना 100% परतावा, तर ज्यांना तिकिटाचं पुनर्नियोजन करायचंय त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ते करून देण्याची घोषणा विमान कंपन्यांची आहे. हल्ल्यानंतर तिकिटाचे दर आणि तिकीट रद्दचं प्रमाण 7 पट अधिक वाढलेलं आहे. तर या हल्ल्यासंदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा पुढे आपल्याला वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईमध्ये परतली. विशेष विमानानं पर्यटक मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत झालं. उर्वरित पर्यटक लवकरच आता मुंबईमध्ये परतणार आहे. डोंबिवलीमधील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशींवर काल रात्री शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार झाले. दत्तनगर या ठिकाणच्या शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये मृतांच्या वारसांनी पार्थिवाला अग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले. मुलांच्या परीक्षा आटोपल्यानं तिन्ही कुटुंब पर्यटनासाठी गेलेले आहेत. पाकिस्तानच्या मुसक्या आवल्यानंतर आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला. केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली. भारताच्या भूमिकेची पहलगाम हल्ल्याच्या सद्यस्थितीची यामध्ये माहिती दिली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबाबत 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत. तर यामध्ये सिंधू जल करार रद्द करण्यात आलेला आहे, दूतावास बंद करण्यात आलाय, पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा देखील रद्द झालाय, तर 48 तासांमध्ये देश सोडण्याचे निर्देश दिले गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममधील जखमींना फोन करत विचारपूस केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मानेला गोळी लागून जखमी झालेल्या आणि थोडक्यात वाचलेल्या सुबोध पाटील या रुग्णासोबत त्यांनी व्हिडिओ कॉलवरती संवाद साधलाय. सर्वतोपरी मदत करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान सांगितलंय. सांगली जिल्ह्यातून काश्मीरला पर्यटनासाठी 24 लोक गेलेले. हे सर्वजण सध्या सुरक्षित आहे. भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामध्ये आता सांगलीमधील 2, मिरजेतील आणि कुपवाडच्या सावळी या ठिकाणचे 1 आणि पलूसमधील 5 कुटुंब यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील 7 पर्यटक काश्मीर श्रीनगरमध्ये अडकले. आज जम्मूला ते परतणार होते, मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरहून जम्मूला गाड्या जात नाहीये, त्यामुळे ते अडकले असल्याची माहिती आहे. पुढील 2 दिवसांनंतर हे पर्यटक सातारा जिल्ह्यामध्ये परतणार असल्याचं कळतंय. पुण्यात ठाकरे गटानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे. परदेशवारी करणारे पंतप्रधान आणि देशाची नागरिकांची सुरक्षा करू न शकणारे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी आंदोलकांनी केली आहे. अहिलानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळेस महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. धुळ्यात पहलगाम हल्ल्याचा पवार गटाने देखील निषेध केलेला आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे झेंडे जाळून पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. अहिलानगरमध्ये नगर पुणे हायवेवरती भाजपकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तर आपण पाहतोय ही पुण्यातली खरं तर दृश्य आहे. पुण्यात गणबोटे आणि जगदाळे यांचं पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि कुटुंबाचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार हे पोहोचलेले आहेत. जगदाळे यांचं पार्थिव आता दाखल झालेलं आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये हे पार्थिव आणण्यात आलं आणि आता त्या ठिकाणी स्वतः शरद पवार दाखल झाले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं. पार्थिवाचं अंत्यदर्शन त्यांनी घेतलेलं आहे, पुष्प अर्पण केलेले आहेत आणि या अश्रूंचा बदला घ्या अशी मागणीच प्रत्येकजण या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येकाला अश्रू अनावर झाले असल्याचं देखील आपण पाहू शकतोय. गोळ्या झाडून हत्या या दरम्यान करण्यात आलेली आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. मुलगी आसावरी जी त्यांच्यासोबत जम्मू काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेली होती, मुलगी आणि पत्नी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो. शरद पवार त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचले असल्याचं आपल्याला बघायला मिळते. जगदाळे यांची आई सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या हल्ल्याचा खरं तर संपूर्ण देशभरात तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जातोय. मात्र या हल्ल्यानंतरची देखील ही जी परिस्थिती आहे ती प्रत्येकाला अंगाला काटा आणणारी आणि संपूर्ण देशभरामध्ये एक भावनिक वातावरण निर्माण करणारी खरं तर ही दृश्य आहे. कारण एकंदरीत आपण जर बघितलं तर कुणीच विचार केलेला नव्हता अशा प्रकारे पर्यटनासाठी गेलेले हे सर्व पर्यटक त्या ठिकाणी या हल्ल्याचे शिकार बनतील आणि त्यांचं हे पार्थिव अशा प्रकारे राज्यात आणलं जाईल. एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातले 6 जण या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्यांचं पार्थिव हे आता आणण्यात आलेलं आहे. आता फक्त आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे याकडेच प्रत्येकाचं लक्ष लागतं. तरीही काही मोठे निर्णय हे पाकिस्तान संदर्भात घेण्यात आलेले आहेत. व्हिसा रद्द करण्यात आलेले आहेत, पाणी कापण्यात आलेलं आहे. मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही आहे.
त्या ठिकाणी सुरू असलेला हा संवाद सुद्धा आपण पाहतोय. शरद पवार या हल्ल्यासंदर्भातली सविस्तर माहिती ही जाणून घेत आहे. एकंदरीत जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्यानंतर भारत सरकार देखील सध्या ॲक्शन मोडमध्ये आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळते. काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. मात्र तेवढ्यावरच थांबून चालणार नाही आहे. तर या संपूर्ण घटनेचा बदला जो आहे तो आता कधी घेतला जाणार हाच प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात सध्या निर्माण झाला. रक्त उसळत आहे. या निर्दोष जीवांचा बळी नेमका का घेतला हाच सवाल सुद्धा उपस्थित केला जातो. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, आपण पाहतोय भावनिक वातावरण आहे. शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली. सध्याची अपडेट. संतोष जगदाळे यांचं पार्थिव त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे. शरद पवार दाखल झालेले आहेत आणि शरद पवारांनी त्यांची पत्नी असेल, मुलगी असेल, तिच्याशी त्यांनी बातचीत केलेली आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे. 9 वाजता या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रा होणार आणि त्यांची मुलगी आशावरी जगदाळे ही त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करणार आहे. पवारांनी या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे आणि पवार त्यांच्याशी बातचीत करतात. आता यानंतर पवार माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. मात्र मोठी गर्दी आणि लोक जे आहेत ते जास्त प्रमाणावरती या ठिकाणी भावनिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता काही वेळामध्ये या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. निश्चितच धन्यवाद सागर दिलेल्या अपडेटसाठी. अगदी काही वेळातच आता ही अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे. मात्र या दरम्यान आपण जर बघितलं तर शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिलेली आहे. जगदाळे यांचं पार्थिव हे पुण्यात दाखल झालेलं आहे. जगदाळे आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी जम्मू काश्मीर या ठिकाणी गेलेले होते. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे जाऊयात. सागर, एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या जगदाळे यांच्या घरी शरद पवार पोहोचलेत. मात्र त्यांचे घनिष्ठ मित्र गणपोटे हे सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले होते. त्या ठिकाणी सुद्धा पवार जाणार आहेत का, काय माहिती? पवारांचा पुढचा दौरा जो आहे तोही गणपोटे यांच्या घराकडे जाण्याचा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या कुटुंबियांनाही शरद पवार भेट देणार आहेत, त्यांचंही सांत्वन करणार आहेत. मात्र आता जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीबरोबर शरद पवार संवाद साधतायत, त्यांच्याशी बातचीत करतायत. या संदर्भात आता शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काय बोलतायत, त्यांना काय सांगतायत तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की केंद्रीय गृहमंत्रीपद शरद पवार यांनीही भोगलेलं आहे. त्यामुळं पाकिस्तानचे हल्ले असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या शरद पवारांना चांगल्या माहीत आहेत. कशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे या संदर्भात शरद पवार केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्याशी कशा पद्धतीने आता ते पत्रव्यवहार करतील किंवा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की शरद पवारांचा अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल. कारण की ते केंद्रीय गृहमंत्री जे आहेत ते राहिलेले आहेत आणि त्या संदर्भात आता पुढचं पाऊल सरकार काय उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार कुटुंबियांशी चर्चा करतात. त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर जगदाळे यांच्याबरोबर होती, त्यामुळे त्याच्याशी ते बातचीत करून माहिती घेत आहेत. नेमकी घटना घडली कशी, जे दहशतवादी आहेत ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी आले, अशा अनेक गोष्टींचा विचार करून आता शरद पवार या ठिकाणी त्यांचं सांत्वन करतात आणि गणपोटे यांच्या परिवाराकडेही शरद पवार काही वेळामध्ये निघतील. निश्चितच अगदी काही वेळासाठी थांबवते आपण त्या ठिकाणची दृश्य पुन्हा एकदा बघूया. लोकांचे जीव धोक्यात घालू नका, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन
कुठे पाहू माझ्या माणसाला तुम्ही मला सांगा. आयुष्यभर मी पोरगी म्हटलं. माझा नवरा माझ्या बरोबर नाही. त्याला इकडे मी काय करेल? म्हणजे बरोबर असलेला माणूस तुझ्या डोळा फोडून बाहेर काढला. ते लोक रडले आमच्या शेजारी, तिथली लोकल लोक. त्यांना वाईट वाटलं कारण त्यांचं आता टुरिस्टवरती चाललंय आणि हे मी सगळ्या टुरिस्टवर हल्ला. तिथले ऑफिसर सुद्धा रडले आमच्यासाठी. त्यांनाही वाईट वाटलं की काय तुम्ही खरंच लोकांची जीव बंद करा तुम्ही. नाहीतर त्यांचं काहीतरी करा. माणसांचे जीव खूप महत्त्वाचे आहेत. अख्खी फॅमिलीचे 27 लोकांना मारले. 27 फॅमिली उठवली. 27 फॅमिली काय असतं. आज माझं आयुष्य पूर्ण खराब झालं. मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही. मी विचार करते कालपासून मला तुझा चेहरा दिसतो. तिथेही आम्हाला दाखवलं नाही त्यांनी. तिथेही आम्हाला काही करून दिलं नाही. नाही त्यांना मारा ना, आम्हाला दाखवा. त्यांनी तशाच गोळ्या घाला. जसं त्यांनी डोकी फोडली लोकांची, मांस बांधून काढलं, रक्त केलं. लहान लहान मुलं होती त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना गोळ्या ती रडत होती आमच्या समोर. सगळ्यांचा आक्रोश झाला तर आम्ही एकमेकांना काय सांगू कळत. वरनं येताना आमची अवस्था झाली. आम्ही ते चिखलात पडलो. डब्या माझे पाय दोन्ही मला उभं राहते. आम्ही आमचं पर्सनल पहिलाच दिवस होता फिरण्याचा. तिथे राहू. त्यांच्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये कारण ते खाली झोपले होते. त्यांनी शेराला आम्ही आणि ते लोक पळून गेले शेराला आणि रायफल घेऊन ही माणसं छोट्या मुलांची वडील होती. एका छोट्या मूल 3 वर्षाचं त्याच्या वडिलांना मारलं. एक सुद्धा सिक्युरिटीचं रस्त्यावर तुम्ही ठेवलं आणि पॉईंटवर उपचारा दरम्यान काहीतरी सलाईन वगैरे चालूच असतं. आम्ही केलेलं
हां ते कोल्डवेला तर आपण हे दृश्य पाहतोय जगदाळे यांची मुलगी आसावरी आपल्याला या दृश्यामध्ये दिसते आणि शरद पवार सुद्धा आता सांगलीवर भेट घेऊन बाहेर पडले. माध्यमांसोबत ते संवाद साधतील अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी देखील या भेटीनंतर मात्र ते माध्यमांसोबत संवाद साधणार नसल्याचं बघायला मिळतं. एकंदरीत आपण जर बघितलं त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं, आम्ही कोणत्या परिस्थितीमधून गेलेलो आहे, हे सर्व काही शरद पवार यांच्यासमोर त्यांच्या जगदाळ यांच्या कुटुंबानं मांडलेलं आहे. या दरम्यान दहशतवाद्यांच्या भीतीनं आम्ही थेट तंबूमध्ये शिरलेलो होतो, मात्र तरीसुद्धा आम्हाला बाहेर बोलवलं. माझे 54 वर्षीय वडील त्या ठिकाणी उभे होते, त्यांना कलमा वाचायला लावला, कुराणच्या ओळी वाचायला लावल्या आणि जसं कळालं की ते हिंदू आहेत तसे त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. या सर्व घटनेची आपबीती, ही सर्व माहिती या कुटुंबाने आता शरद पवार यांच्यासमोर मांडलेली आहे. स्वतःला सांभाळणं निश्चितच कठीण झालेलं आहे. हसता खेळतं हे कुटुंब, वडिलांचं छत्र आता या मुलीच्या डोक्यावरून हरवलेलं आहे. मात्र कोणतीच चूक नव्हती, तरीसुद्धा कोणतीच चूक नसताना कसली शिक्षा आम्हाला दिली आहे हाच सवाल उपस्थित केला जातोय. थेट ग्राउंड झिरो वरून मी वैदेही काणेकर सांगणार क्षणाक्षणाचे अपडेट. पहलगामच्या रक्तरंजित भूमीतून